कोल्हे आणि विखे हे दोन अशी कुटुंब आहेत की ती शुगर लॉबीशी संबंधित आहेत आणि त्यांच्यामध्ये फारसं राजकीय सख्य नाही. तरीही अमित भाईंनी एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम घेतले. म्हणजेच देवाभाऊंनी एका अर्थाने जिल्ह्यामध्ये राजकीय बॅलन्स साधला. त्यांचा सोपा फंडा आहे, एकतर आमच्यात सहभागी व्हा किंवा कारवाईला तयार राहा. डॉक्टर सुजय विखे पाटील आता एक तर त्यांना सहकाराचा वारसा आहे, ते तिकडून जर निवडून आले असते तर आज जे खातं मुरलीधर मोहोळांना दिलंय तर ते राजकीय वारशामुळे न जाणो कदाचित त्यांचा त्यासाठी विचार केला गेला असता. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आमदार मंडळी 2-2 वर्ष मतदारसंघात फिरकत सुद्धा नव्हते. आता अशी अवस्था आहे की निकाल लागून गुलालाचं म्हणजे गुलाल काढण्यासाठी अंगाला साबण लावून अंघोळ झाली, कपडे बदलले की कुठे सत्यनारायणाची पूजा आहे आणि कुठल्या दुकानाचं उद्घाटन आहे ते पाहून त्यांना लोकांच्या घरोघर जावं लागतं. पूर्वी जर विरोधी पक्षाच्या आमदाराला निधी दिला नाही तर विधानसभा गाजवणारे आमदार आपण बघितले. आता तुम्ही विरोधात आहात ना, आम्ही तुम्हाला निधी देणार नाही किंवा मिळणार नाही, किंवा अजितदादांसारखे नेते तर थेट सांगतात तुम्ही आमच्यात याने तुम्हाला निधी मिळणार नाही. विरोधी पक्षांना जी काँग्रेसच्या काळामध्ये किंमत होती, आदर होता, ऑनर होता, तो आता राहिला नाही. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. द पॉलिटिक्सच्या या भागामध्ये किंवा हायपर लोकलच्या या भागामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत नगर जिल्ह्याच्या राजकारणाची. अहिल्यानगर किंवा पूर्वीचं अहमदनगर या जिल्ह्याच्या राजकारणासोबत संदर्भात चर्चा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे नुकताच गृहमंत्री आणि कोऑपरेटिव्ह मिनिस्टर अमित शहा यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये दौरा झालेला आहे आणि त्या निमित्तानंच आपण नगर जिल्ह्याच्या या राजकारणाबद्दल चर्चा करणार आहोत. नगर जिल्ह्यातील दोन महत्वाची जी घराणी आहेत, कोल्हे आणि विखे पाटील घराणं, या दोन्ही घराण्यांच्या कारखान्याला आणि त्यांनी सुरू केलेल्या नवीन नवीन उपक्रमांना अमित शहा यांनी हजेरी लावली होती आणि त्यानुसारच त्या दोघांनाही कशा प्रकारे संतुलन साधण्याचा त्या जिल्ह्यामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न केलेला आहे या संदर्भात देखील आपल्याला बोलायचंय. आणि या सगळ्यांसाठी माझ्या सोबत आहेत सतीश वैजापूरकर सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. वैजापूरकर सरांसोबत चर्चा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ते ज्येष्ठ पत्रकार तर आहेत, पण त्यांच्या शार्प पॉलिटिकल अनालिसिससाठी ते ओळखले जातात. त्यासोबतच त्यांनी स्वतःचं एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, टक्के टोनपे नावाचं. त्यावर देखील त्यांचे अनालिसिस उपलब्ध असतात, तुम्ही नक्की ते बघू शकता. पण आज आपल्याला सरांसोबत चर्चा करायची आहे ती नगरच्या राजकारणाबद्दल. सर, सुरुवातीला याच प्रश्नापासून सुरुवात करूया की अमित शहांचा जो दौरा झाला तो कसा राहिला आणि त्याच्या माध्यमातून नक्की नगर जिल्ह्याला काय मिळालं? अमित शहाचा जो अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा झाला तर त्यात त्यांनी म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री देवाभाऊंनी, तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं राजकीय समतोल साधला. म्हणजे अमित भाई जसे प्रवरनगरला गेले, जसं म्हणजे विखे पाटलांच्या प्रवरनगरला गेले, तसे ते कोल्हेंच्या कोपरगावला सुद्धा गेले. कोल्हे आणि विखे हे दोन अशी कुटुंब आहेत की ती शुगर लॉबीशी संबंधित आहेत आणि त्यांच्यामध्ये फारसं राजकीय सख्य नाही. तरीही अमित भाईंनी एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम घेतले. म्हणजेच देवाभाऊंनी एका अर्थाने जिल्ह्यामध्ये राजकीय बॅलन्स साधला असं म्हणता येईल. सर, आपण जिल्ह्यामध्ये भाजपनं कशा प्रकारे बॅलन्स साधला याबद्दल चर्चा केली. दोन्ही कुटुंब, कोल्हे कुटुंब आणि विखे पाटील कुटुंब यांच्यामध्ये विस्तव विजत नाही असं सांगितलं जातं, असं म्हटलं जातं. तर हा बॅलन्स साधणं कसं काय शक्य झालं एकंदरीत भाजपला, त्यानंतर अमित शहांना आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा? बॅलन्स साधणं शक्य झालं असं नाही आहे. आता खरं सांगायचं म्हणजे की हे दोन्ही पण जे कुटुंब आहेत ही मगाशी मी सांगितलं तसं ही सगळी शुगर लॉबीचं प्रतिनिधित्व करतात. आणि विखे पाटलांना तर आजोबांपासूनचा वारसा आहे की तिथंच ते पायोनियर आहेत सहकारी साखर कारखान्याचे. बॅलन्स साधला, हा बॅलन्स मगाशी मी सांगितलं की हा देवाभाऊंनी साधला. देवाभाऊ एका अर्थाने म्हणजे आता पुढे ते आपल्या चर्चेच्या ओघात येणारच आहेत की भाजपने बॅलन्स साधला, अमित भाईंनी बॅलन्स साधला असं म्हणण्यापेक्षा मगाशी मी जे विधान केलं की देवाभाऊंनी बॅलन्स साधला. तर देवाभाऊ अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नव्हे, तसं काही प्रमाणात राज्याच्याही राजकारणात पूर्वाश्रमीचे शुगर लॉबीमध्ये जी शरद पवार साहेबांची भूमिका होती ते त्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे ज्यावेळेस ते जिल्ह्यामध्ये येतात
तर शुगर लॉबीची जी काही आता गाऱ्हाणी आहेत, ती गाऱ्हाणी त्यांच्या समोर ही शुगर लॉबीतली मंडळी घेऊन जातात. मी ज्यावेळेस पत्रकारितेमध्ये नौका होतो, त्यावेळेस मी असं बघायचो की ज्यावेळेस शरद पवार साहेब अहिल्यानगर जिल्ह्यात यायचे, तर ते शुगर लॉबी ही त्यांना त्या काळी आजही मानते की ते त्यांना नेता मानायचे. तसं आता देवाभाऊंचं आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना सुद्धा भाजप अंतर्गत मंडळी गट तट काही असो, पण मुख्यमंत्री या नात्याने हे सगळी मंडळी त्यांच्याच भोवती त्यांच्याच नेतृत्वाखाली आहेत. त्यामुळे बॅलन्स साधण्यापेक्षा त्यातून ते संदेश देतात की बाबा पक्षाच्या दृष्टीने आम्हाला तुम्ही दोघेही हवे आहात. हा त्या मागचा कार्यकारण भाव आहे असं मला वाटतं. सर, आपल्या बोलण्यात आपण बऱ्याच वेळा शुगर लॉबीचा उल्लेख केला. तसं नगर जिल्ह्याला सहकारची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्या शुगर लॉबीबद्दल थोडंसं सांगा, की अजूनही किती होल्ड करून आहे नगर जिल्ह्यामध्ये ही शुगर लॉबी, आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या साखर कारखानदारांना सोबत घेणं कसं काय शक्य झालंय? म्हणजे ज्या प्रकारचा तुम्ही उल्लेख केला, की शरद पवार साहेबांचं ज्या प्रकारचं राजकारण होतं, त्याच प्रकारचं राजकारण आता देवाभाऊ करताना दिसत आहे. तर हे शक्य कसं काय होऊ शकतं? ते शुगर लॉबी म्हणजे हे पूर्वाश्रमीची ही सगळी मंडळी, जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले संस्थानिक होते, ते संस्थानिक त्यांचे जे राज्य आहे त्याच्यावर राज्य करायचे. पण त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी जो दिल्लीत कुणी पॉवरफुल सत्ताधीश आहे त्याच्याशी जुळून घ्यावं लागायचं. ते जर जुळलं नाही तर संरक्षणाचाच प्रश्न यायचा. म्हणून बरेचसे जे संस्थानिक होते, राजे रजवाडे होते, तो जो कोणी बलशाली तिथे सम्राट बसलेला असेल त्याचं मांडलिकत्व पत्करायचे. शुगर लॉबीचं आज थोड्याफार फरकाने शब्द बदलले असले, त्याचा अर्थ काहीचा बदलला असला तरी भाव तोच आहे की जो सत्तेत असेल त्यांना त्यांच्याशी मिळतं जुळतं घ्यावंच लागतं. कारण त्यांना त्यांच्या संस्था चालवायच्या असतात, संस्था टिकवायच्या असतात. त्याच्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर भाजप हा निवडणूक नेहमीच्या पद्धतीने लढत नाही. म्हणजे या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना इतकी ती आणि बटेंगे तो कटेंगे हे दोन मुद्दे एवढ्या प्रखरतेने चालले की अक्षरशः त्या लाडक्या बहिणींची लाट आली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे शुगर लॉबीचे मातब्बर नेते, मातब्बर या शब्दाखाली अंडरलाईन, मातब्बर नेते लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या पक्षात होते, ज्यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतलं जात होतं, ते देखील त्यांच्यासह सर्व अन्य शुगर लॉबीतले नेते पराभूत झाले. म्हणजे आता तर राजकारणाचा पोत इतका बदललेला आहे की तुम्ही सत्ता म्हणजे तुमच्याकडे साखर कारखाना आहे, तुमच्याकडे मोठी फौज त्या निमित्ताने तयार आहे, तुमच्याकडे सहकारी संस्थांचं जाळं आहे. म्हणून केवळ तेवढ्याच जोरावर तुम्ही निवडून येऊ शकता का, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. याचं कारण नागरीकरण वाढलं, सहकाराशी संबंधित नसलेल्या मतांमध्ये फार मोठी वाढ झाली. त्यामुळे या शुगर लॉबीचा प्रभाव त्यांच्या एका ते छोट ते आक्रसत चाललेलं जे संस्थान आहे तेवढ्या पुरताच मर्यादित होतो. तो विधानसभा कार्यक्षेत्रात सर्वत्रच तो हे चालेल याची आता खात्री राहिलेली नाही. इतका हा राजकारणातला बदल आहे. मग आता तुम्ही म्हणाल असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्ष या शुगर लॉबीला का जवळ करतो, तर अहिल्यानगरचा जर विचार करायचा ठरला तर अहिल्यानगरमध्ये एक राम शिंदे जर सोडले तर विधानसभेमध्ये शुगर लॉबीच्या विरोधात उभा राहून तुल्यबळ त्यांच्याशी फाईट देईल मुळात असा नेताच नाहीये. विविध अपवाद आहे एक दोन विधानसभा मतदारसंघाचे, पण ओव्हरऑल जर अहिल्यानगरचा विचार केला तर भाजपचे म्हणवणारे आणि शुगर लॉबीला फाईट देणारे नेते भाजपकडे नाही. मग अशा वेळेस आपण सहज विधान करतो आणि ते इतकं ते ऐकायलाही गोड वाटतं की काय मूळ भाजपच्या लोकांना ताकद देण्याऐवजी भारतीय जनता पक्ष काँग्रेसमध्ये जे लोक होते त्यांनाच परत घेतोय. तसं नाहीये, तेच लोक इकडे यायला उत्सुक आहेत. आणि भाजपला असं वाटतं की हे कुठल्याही पक्षात असले तरी यांच्या तोडीस तोड उमेदवार देऊन यांना हरवणं एवढं सोपं नाही. लाट आली, मोठा असंतोष निर्माण झाला तर कदाचित एखाद्या दोन मतदारसंघात ते होऊ शकतं, नाही असं नाही. पण शुगर लॉबीशी टक्कर देणारी नेत्यांची फळी भारतीय जनता पक्षाकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
नाही, अपवाद काही आहेत, पण याचा अर्थ ते शुगर लॉबीला म्हणजे शुगर लॉबीच्या पुढे उभे राहू शकतील, निवडणुकीमध्ये टक्कर देऊ शकतील, अशा नेत्यांची वानवा आहे. मग अशा वेळेस इलेक्टिव्ह मेरिटचा भारतीय जनता पक्षाने विचार केला आणि त्या इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारावर संख्याबळ वाढवण्यासाठी, जसे पूर्वीचे संस्थानिक दिल्लीतली सत्ता बदलली ही नव्या सत्तेकडे आकृष्ट व्हायचे, त्यांना व्हावं लागायचं, तसे हे शुगर लॉबीचे संस्थानिक भारतीय जनता पक्षाच्या दारात रांग लावून बसले, भाजपमध्ये गेले, तिथे प्रस्थापित झाले. अशी अहिल्यानगर जिल्ह्याची सध्याची स्थिती आहे. तर आपण अहिल्यानगरमधील शुगर लॉबीच्या खूप सविस्तरपणे माहिती दिली आहे. याच्यानंतरच माझा प्रश्न असा होता की जो अमित शहा साहेबांचा दौरा झालाय त्याच्यामध्ये खूप जास्त चर्चा झाली, ती म्हणजे विवेक कोल्हे यांच्या पुनर्वसनाची आणि त्यासोबतच सुजय विखे पाटील यांच्या पुनर्वसनाची. तर या दोन्हीबद्दल मला थोडंसं सांगा की नक्की काय चर्चा सुरू आहे त्या संदर्भात, कुठे पुनर्वसन केलं जाऊ शकतं, काय शक्यता दिसत आहेत तुम्हाला? हे पूर्ण वेगवेगळे विषय आहेत. सुजय विखे आणि विवेक कोल्हे हे पूर्ण वेगळे विषय अशा अर्थाने आहेत की दक्षिणेमध्ये सुजय विखे हे खासदार राहिलेले आहेत आणि ते मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, लाटेत पराभूत झाले. त्यावेळेस सुद्धा संविधान बचाव, जशी लाडक्या बहिणीची लाट विधानसभेला होती, बटेंगे तो कटेंगीची लाट होती, तशी संविधान खतरे में है अशी लाट तिकडे होती. शिवाय अंतर्गत नाराजी, विखेंचे सर्व विरोधक एकत्र एकवटले, वेगवेगळी कारणं होती. त्या सगळ्या एकत्रित परिपाक म्हणून विखे डॉक्टर सुजय विखे पाटील हे तिकडे पराभूत झाले. आता विषय असा आहे, याच्या उलट विवेक कोल्हेंचा आहे. विवेक कोल्हे हे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की तुम्ही, मित्रपक्ष आपला तिथे उभा आहे, म्हणजे आमदार आशुतोष काळे तिथे उभे आहेत, तुम्ही विधानसभा निवडणुकीला थांबून घ्या, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यांनी थांबवायचं ठरवलं. आता त्यांनी थांबवायचं ठरवलं, पण तिथलं बलाबल कसं आहे बघा. ज्या वेळेस या पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काळे व्हर्सेस कोल्हे अशी फाईट झाली, त्यावेळेस मताधिक्य होतं फक्त अवघे 450 मतांनी. 800-850 मतांनी कोल्हेंनी ही सीट गमावली होती. याचा अर्थ असा की दोघांची शक्ती, म्हणजे काळे आणि कोल्हे हे जे दोन शुगर लॉबीतले परिवार आहेत, यांची शक्ती तिथे आहे. आता महायुती झाली, सिटिंग आमदार आशुतोष काळे असल्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेलं. तिथे ते सिटिंग आमदार होते, त्यांचा मार्ग निर्विघ्न व्हावा म्हणून फडणवीसांनी त्यांना सांगितलं, म्हणजे युतीचे सगळे नेते त्यांच्याकडे गेले. आणि विशेष म्हणजे गेल्या 10-12 वर्षापासून त्या विवेक कोल्हेंच्या ज्या मातोश्री आहेत, स्नेहलताताई कोल्हे, या भाजपच्या संघटनात्मक कार्यात रमलेल्या आहेत. ते त्या भाजपच्या जे संघटनात्मक बैठका होतात त्यात त्या सक्रिय असतात. आणि सर्वात महत्वाचं, जे मगाशी मी बोललो, त्यांनी देवाभाऊंशी संपर्क सातत्याने वाढवला. काम असो नाही तर नसो, ते त्यांच्या गुडबुक मध्ये पहिल्यापासूनच आहे, होते, आणि परतही आपण तसं राहू असा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीत ते देवाभाऊंच्या शब्दाला मान देऊन थांबले. म्हणून त्यावेळेस त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचं राजकीय पुनर्वसन करू. मग त्याची उजळणी कोपरगावच्या कार्यक्रमामध्ये त्याला पहिला तो मुद्दा जो मांडला, याविषयी जे विधान केलं ते अजितदादांनी केलं, किंवा विवेक भाई यांनी जी समजुतीची भूमिका घेतली, त्याच्यामुळे आमचं सीट निवडून यायला मदत झाली. आणि जे जनतेचे, म्हणजे लोक खालून घोषणा देत होते कार्यक्रमात, तर सांगितलं तुमच्या जे मनात आहे तेच अमित भाईंच्या मनात आहे. आणि नंतर देवाभाऊंनी सुद्धा सांगितले, गाडीत आमची चर्चा झाली, अमित भाई मला असं म्हणाले की आपण जो त्यांना शब्द दिला आहे त्याची आपल्याला आठवण आहे. आणि त्यांनी मग जाहीरपणे सांगितलं की विवेक कोल्हेंचं जे भवितव्य आहे, राजकीय भवितव्य, ते चांगलं राहील, त्याची काळजी आम्ही घेऊ. म्हणजे हा पूर्णतः वेगवेगळे विषय आहेत की विवेक कोल्हेंच्या पुनर्वसनाचा शब्दच मुळात देवाभाऊंनी दिलेला आहे किंवा अमितभाईंनी दिलेला आहे. तर हे पुनर्वसन म्हणण्यापेक्षा शब्द जो दिला तो पूर्ण करणे, हा त्याच्या मागचा मतितार्थ आहे. सर, मग सुजय विखे पाटलांचं काय? त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं लोकसभेमध्ये. त्यांच्या पुनर्वसनाचं किंवा अशा काही चर्चा सुरू आहे? मी तेच सांगतोय तुम्हाला की डॉक्टर सुजय विखे पाटील, आता एक तर त्यांना सहकाराचा वारसा आहे, ते तिकडून जर निवडून आले असते
तर आज जे खातं मुरलीधर मोहोळांना दिलंय तर ते राजकीय वारशामुळे न जाणो कदाचित त्यांचा त्यासाठी विचार केला गेला असता, असं भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि जबाबदार नेते एकदा दोनदा नव्हे तीनदा इथल्या शिर्डीच्या अभ्यास वर्गात म्हटलेले. त्यांनी मोहोळांचं नाव नाही घेतलं, पण ते यांना सहकार राज्यमंत्री केलं असतं. परंतु जसं पंकजाताई निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या, लोकनेत्या होत्या, मोठं त्यांचं आजही राजकारणामधलं स्थान आहे, तसंच सुजय विखे पाटील जे आहेत, सुजय विखे पाटील आता पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे त्यांना अध्यक्षपद दिलेलं आहे. पण त्यांनी जाहीरपणे पुनर्वसनाची मागणी पक्षाकडे केलेली नाही आणि पक्षानेही त्यांचं पुनर्वसन करू असा शब्द कुठेही कुठल्याही कार्यक्रमात दिलेला किंवा जाहीरपणे व्यक्त केलेला नाही. अशी माझी, किमान माझं सकृतदर्शनी जे दिसलं त्याच्यावरून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. सर, आपण विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांच्या पुनर्वसनाबद्दल बोललो. मला पुन्हा एकदा आपल्या त्या सहकार क्षेत्राकडे यायचंय नगर जिल्ह्यातील. भाजपचा किंवा विशेषतः अमित शहाचा सहकार क्षेत्रावर खूप जास्त जोर दिसतोय. जेव्हापासून सहकार मंत्रालय स्थापन झाले तेव्हापासून सातत्यानं अमित शहाचे महाराष्ट्र दौरे वाढलेले आहेत, विशेषतः नगर जिल्ह्याचे दौरे वाढलेले आहेत. मला वाटतं गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून साधारण ते मिनिमम 4 ते 5 वेळा नगर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. तर या सगळ्या त्यांच्या दौऱ्यांकडे तुम्ही कसं बघता? आणि या माध्यमातून म्हणजे एकतर साखर कारखान्यांना पूर्वी केंद्र सरकारनं साधारण 10,000 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स करामध्ये माफी दिली आहे. त्यानंतर मंत्रालयाची स्थापना झाली केंद्रामध्ये. म्हटलं जातं की सहकार हा राज्यांचा विषय, तरी सुद्धा केंद्रात नवीन मंत्रालय स्थापन झालं, सहकार मंत्रालय. आणि त्याच्या माध्यमातून इथेनॉलचं प्रोडक्शन असू द्यात किंवा मग फक्त साखर निर्मितीची केंद्र न राहता साखर कारखाने ते ऊर्जा निर्मितीची केंद्र कशी होतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. तर या सगळ्या माध्यमातून भाजप आपली पकड सहकार क्षेत्रावर आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रावर कशी मजबूत करत आहे? भारतीय जनता पक्षाने जसं काँग्रेसचा वैचारिक वारसा असलेले संस्था सुद्धा स्वतःकडे कधी घेतल्या हे या मंडळींना कळालं नाही. शुगर लॉबी तर हा म्हणजे सहकारी साखर कारखाने हा असा विषय आहे की या माध्यमातून तुम्ही फार मोठ्या वर्गाच्या असं म्हणतात की एक साखर कारखाना म्हणजे प्रामुख्याने खासगी नव्हे सहकारी किमान 1 लाख लोकांहून अधिक लोकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क किंवा प्रभाव त्याचा पडलेला असतो. आता तुम्ही असं म्हणाल की मगाशी जर तुम्ही असं म्हटला की पूर्वीच्या तुलनेमध्ये विधान सभा आणि लोकसभेच्या राजकारणावरचा शुगर लॉबीचा प्रभाव कमी होत चालला, पण याचा अर्थ असा नव्हे की तो नष्ट झाला. तो प्रभाव अजून आहे. सत्ता मिळवण्याचं ते मोठं साधन आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राच्या सहकारामध्ये पावलं टाकायला सुरुवात केली आहे. त्यांचा सोपा फंडा आहे, एकतर आमच्यात सहभागी व्हा किंवा कारवाईला तयार राहा. आता असं आहे की एकही साखर कारखाना महाराष्ट्रातला असा नाही, काही अपवाद असतीलही, पण बहुसंख्य साखर कारखाने असे आहेत त्यांना केंद्राकडे आणि राज्याकडे मदत मागितल्याशिवाय कारखाना चालवणं शक्य नसतं. दुसरी गोष्ट, असे अनेक त्यामध्ये व्यवहार असतात की ज्याच्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. नुसता आक्षेपच नाही तर अनेक प्रकरणामध्ये जे सत्ताधीश आहेत त्यांना कायद्याच्या कचाट्यात सापडवता येतं. त्यामुळे मुळातच शुगर लॉबीच भाजपशी कनेक्ट होऊ इच्छिते किंवा तो त्यांच्या दृष्टीने सुरक्षित मार्ग असतो. आणि भाजपने ते बरोबर केलं जे पवार साहेबांनी केलं की त्यांच्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन मोठं करण्यात वेळ घालवण्यापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट ज्यांच्यामध्ये आहे असे शुगर लॉबीतले बलाढ्य नेते आपल्याकडे घेऊन पक्षाची विधानसभेमधली संख्याबळ वाढवायचं आणि मग आपली आयडिओलॉजीने राज्य करायचं. हे जसं धोरण पवार साहेबांनी आखलं की आपला पक्ष मोठा करण्याकरता किंवा आपली स्वतःची ताकद वाढवण्याकरता, पक्षाची ताकद वाढवण्याकरता जे निवडून येतात त्यांनाच बरोबर घ्यायचं. तसं भाजप करता आहे शुगर लॉबी बेल्टमध्ये. इलेक्टिव्ह मेरिट असल्यामुळे
जे बरोबर येतील लोकच मुळात शुगर लॉबीज बरोबर यायला तयार आहे. त्याच्यामुळे ते त्यांना बरोबर घेता येत आणि त्यात काय चुकीचं आहे असं नाही. आता त्याच्यात परत मुद्दा मगाशी मी सांगितलं तो येतो. मग तुमच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं काय, मग त्यांनी आयुष्यभर हे सगळा संघर्ष केला त्यांचं काय, तर तो एक स्वतंत्र चर्चेचा विषय. या सगळ्या संक्रमण काळामध्ये जे कार्यकर्ते एकनिष्ठ राहिले, ज्यांनी शुगर लॉबीच्या विरोधात संघर्ष केला, खटले अंगावर घेतले, काहींच्या प्रपंचाची अक्षरशः होळी झाली, मग त्यांच्यासाठी काही नाही का, तर त्यांच्यासाठी तूर्त तरी काही नाही. इतकी विदारक परिस्थिती. म्हणजे असं नाही की देवाभाऊ या कार्यकर्त्यांना मदत करत नाहीत, पण देवाभाऊ पर्यंत जाणारे कार्यकर्त्यांची संख्या, पदाधिकाऱ्यांची संख्या सुद्धा थोडी आहे. पण बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी शांत बसणं पसंत केलं आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाकडे एकनिष्ठ जे कार्यकर्ते, म्हणजे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ज्यांचं भरीव स्वरूपातलं काम आहे, तर अशा कोणालाही पुनर्वसनास किंवा त्यांना काही ताकद देण्याची कुठलीही विंग त्यांच्याकडे अस्तित्वात आहे असं मला मुळीच वाटत नाही. निदान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तरी तसं चित्र दिसत नाही. हे एका अर्थाने भारतीय जनता पक्षाचं दुर्दैव आहे. तर थोडासा प्रश्न अजून पुन्हा एकदा सहकारी साखर कारखान्यांबद्दलच. नगर जिल्ह्याला सहकारची भंडारी म्हणून ओळखला जातो असं पण बोललोच आहे. पण या नगर जिल्ह्यामध्ये ऊसाचं लागवड क्षेत्र देखील वाढतंय, त्याची क्षमता, साखर कारखान्यांची क्षमता देखील भरपूर प्रमाणात वाढतीये. त्यासोबतच मी जसा उल्लेख केला, कारखाने आता फक्त साखर निर्मितीचे केंद्र राहिले नाही आहेत, तर ते ऊर्जा निर्मितीचे केंद्र देखील होत आहेत. मग अशातच आता विवेक कोल्हेंनी जो प्रयोग केलाय त्याच्यामध्ये कॉम्प्रेस बायोगॅस हा प्रकल्प उभारलाय त्यांच्या महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये. तर हे जे वाढतं परीघ आहे सहकार क्षेत्राचं, त्याकडे तुम्ही कसं बघता आणि त्यामध्ये नगर जिल्ह्यानं आघाडी घेतली असं वाटतंय का? हा, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आपल्या भाषणात म्हणाले की बुवा शेतकरी अन्नदाता नाही, तो आता ऊर्जादाता आम्हाला करायचा आहे. तर ते आपल्याला ते वाक्य टाळ्या घेणारं वगैरे वाटलं. मला पण ते तसं वाटत होतं की बुवा ठीक आहे, नेहमीप्रमाणे बोलतात तसं ते बोलत असतील, पण हे अतिशय गांभीर्याने त्यांचे याकडं प्रयत्न सुरू आहेत. हा जो विवेक कोल्हेंनी जो सीएनजी प्रकल्प तुम्ही सांगितलं, कॉम्प्रेक्ट बायोगॅस, तर तो देशातला पहिला प्रोजेक्ट आहे सहकार क्षेत्रातला. आणि विशेष म्हणजे अमित भाईंनी सांगितलं की विवेक कोल्हे त्याचे पायोनियर आहे. एवढं बोलून ते थांबले नाही. ते पुढचं वाक्य फार महत्वाचं होतं. त्यांनी सांगितलं जे कारखाने मेरिटचे आहेत, तोट्यात नाहीत, कर्जात नाहीत, सभासदांना चांगला भाव देतात, ज्यांचं बॅलन्स शीट चांगलं आहे, अशा कारखाने, अशा राज्यातल्या 10 कारखान्यांना आम्ही फंडिंग करू हा प्रकल्प उभारण्यासाठी. म्हणजे त्या कार्यक्रमाचं ते सुद्धा एक फलित आहे की अमित भाईंनी असं सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रातच असे 10 प्रोजेक्ट उभारायचे आहे, देशभर पण आम्ही याच्याकडे जात आहोत. पण सहकार क्षेत्राचा विचार केला तर त्यातले त्यात सोलापूर, पुणे, अहमदनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असे कारखानदार आहेत की जे मेरिटनी काम करतात आणि असं काहीतरी नवं करू इच्छितात. त्याच्या मागे केंद्र सरकार राहील आणि प्रामुख्याने त्यातून ऊर्जा उत्पन्न होईल. यात आता तर दुसरा जो त्यांचा प्रकल्प आहे, तर तो सुद्धा पोटॅशने आपोआप जे मळी जाळली जाती त्याच्यातून पोटॅश निघतं. तर त्या अमित भाईंनी सुद्धा आपल्या भाषणात ते सांगितलं की यांनी नुसती पोटॅश निर्माण केलं नाही, जे पोटॅश आपल्याला आयात करावं लागतं त्याची निर्मिती इथे होईल आणि तिच्या विक्रीची व्यवस्था त्याच्या उत्पन्नाच्या पूर्वी केली आहे. म्हणजे याच्यातून फर्टिलायझरला लागणारं पोटॅश सुद्धा दुसऱ्या एका प्रकल्पातून ते तयार करतायत. बरं, हे नुसतं तेवढंच आहे का, तर नाही. अजून एक त्यांनी प्रकल्प तयार केला, तोही देशातला पहिला सहकारी प्रकल्प आहे. ज्यूस टू इथेनॉल वरती गेले त्यांनी. ते दर गळीत हंगामाला 10% ज्यूस डायरेक्ट ते इथेनॉल त्याच्यापासून तयार करतात. खरं म्हणजे ते जर ऊसाला भाव नसेल तर त्या काळात ते हळूहळू 100% इथेनॉल तयार करू शकतात, ब्राझील सारखं. तर ही एक नवी टेक्नॉलॉजी त्यांनी तिथे आणलेली आहे. हे साखर उद्याचा म्हणजे अजून एक शब्द अमित भाईंनी वापरला, चक्रीय अर्थव्यवस्था. म्हणजे ऊस कारखान्यावर आणायचा आणि त्याच्यापासून फक्त साखर करायची, हे दिवस आता संपले. आता त्यापासून बाय प्रॉडक्ट करायचे. आता शंकरराव कोल्हे जे त्यांचे आजोबा कैलासवासी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी माझ्या अंदाजाप्रमाणे 16हून अधिक बाय प्रॉडक्ट तयार केले
त्या काळात तर त्याला सरकारचं पाठबळ नसायचं. खाजगी क्षेत्राची स्पर्धा असायची, काही सुरू असायचे, काही म्हणजे ज्याला त्याची हे बसत नव्हती, पडतळ बसत नव्हती, म्हणजे त्यातून नफा फारसा मिळत नव्हता, काही मधून नफा मिळायचा. पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे 16 उपपदार्थ निर्माण केले होते. आजही ते प्लॅन्ट तिथे उपलब्ध आहेत, त्यातले काही सुरू आहेत. तर असे काही प्रयोगशील जे कारखाने आहेत त्यांच्या मागे पण प्रामुख्याने जो भर दिसतोय भारतीय जनता पक्षाचा, तो दिसतो आहे तो इथेनॉलवर. आणि त्याच्याशी संलग्न असलेला हा सीएनजी गॅस, हे असे दोन्हीवर भारतीय जनता पक्षाचं सहकार कारखान्यांना फंडिंग देऊन त्याचं उत्पादन वाढवणे. आणि सगळ्यात महत्वाचं, अमित भाईंनी परत त्यांच्या भाषणात एक सांगितलं की आम्ही प्रायोरिटीने सहकारामध्ये तयार झालेलं इथेनॉल घेतो खाजगीच्या तुलनेत. अर्थ स्पष्ट आहे की ते नुसतं सहकार म्हणजे शुगर लॉबी ते नुसतेच घेतायत असं नाही, तर शुगर लॉबीला ते मदतही करतायत. म्हणजे कारखानदारांना असं वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षात आम्ही गेलो तर आम्हाला मानाचं पद मिळतं. ही झालं राजकीय फायदा. आम्हाला म्हणते विखे पाटील त्याचं उदाहरण आहे की विरोधी पक्ष नेते असताना तुम्ही आमच्याकडे आलात, आम्ही तुम्हाला महसूल मंत्रीपद दिलं, नंतर तुमच्या मुलालाही तिकीट दिलं, त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हेही खासदार झाले, महसूल मंत्रीपद दिलं. आता जसं म्हणजे असं झाल्यामुळं इतर शुगर लॉबीतल्या मंडळींना नेत्यांना असा संदेश दिला गेला की आपण जर भारतीय जनता पक्षामध्ये गेलो तर जसं काँग्रेसमध्ये, जसं शरद पवारांच्या गटामध्ये आपल्याला मंत्रीपद मिळत होतं, अभय मिळत होतं, आपल्या समस्या सोडवणारं दिल्लीला जाऊन पवारसाहेब जी भूमिका बजवायचे ती भूमिका आज देवाभाऊ बजावतात. म्हणजे मी तर म्हणतो एका अर्थाने मगाशी मी सांगितलं तसं शरद पवार साहेबांचं जे राजकारण होतं त्याच वाटेने देवा भाऊ अहिल्यानगर असो किंवा शुगर लॉबीचे कुठले जिल्हे असो त्याच वाटेने निघाले आहेत. फरक उलट इतका आहे की केंद्राचंच धोरण आहे सहकारी शुगर लॉबीला शक्ती देण्याचं. हा फार मोठा फरक आहे की केंद्राचीच रणनीती आहे की त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे. हा आणखीन मोठा फरक आहे. पवार साहेबांच्या काळामध्ये बऱ्याचदा वर काँग्रेसची सत्ता असायची. अर्थ मंत्रालयापासून ते वेगवेगळे जे काही म्हणजे अगदी म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला की वन खात्याचे सुद्धा अनेक प्रॉब्लेम असायचे. आता तसं नाहीये. सर्व शक्तिमान नेते आहेत अमित भाई आणि त्यांच्याकडे सहकार खातं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांची जडणघडणच सहकार खात्यातून झालेली आहे. हे सगळे प्लस पॉइंट आहेत. त्याच्यामुळे देवा भाऊ आपलं नेतृत्व शुगर लॉबीमध्ये निर्विवादपणे प्रस्थापित करण्यासाठी निघाले आहेत आणि ते होत आहे, दिसत आहे आपल्याला. सर, आता आपण शुगर लॉबीपासून पुन्हा एकदा आपल्या नगर जिल्ह्याच्या राजकारणाकडे येऊया. नगर जिल्ह्याचं राजकारण म्हटल्यानंतर विखे पाटलांचं नाव येतच आणि अशातच आता जो नुकताच मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईवर मोर्चा गेला होता, उपोषणाला बसले होते, ते सोडवण्यामध्ये विखे पाटलांची भूमिका खूप महत्वाची होती. त्यानंतर ते मराठा नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा प्रस्थापित झाले होते. त्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका देखील बजावली होती. भाजपचा मराठा चेहरा म्हणून आता विखे पाटलांकडे पाहिलं जाते. त्यांना त्या आरक्षण उपसमितीचा अध्यक्षपद देखील दिलेलं आहे. तर या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघताय? विखे पाटलांना अजून बळकटी देण्याचा प्रयत्न भाजप कशा प्रकारे करताय? विखे पाटलांना भारतीय जनता पक्ष बळकटी देतो की नाही यापेक्षा विखे पाटलांचा त्यांनी वेळेवर देवाभाऊंनी अचूकपणे त्यांना संधी दिली किंवा त्यांचा उपयोग करून घेतला. म्हणजे तुमच्याकडे माणूस आहे. यापूर्वीचे मराठा मोर्चे जे झाले तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस सीएम या नात्याने एकनाथ शिंदे ते फेस करायचे आणि असं एक चित्र निर्माण झालं होतं की मराठा आरक्षणाच्या काळात शिंदे साहेबच हे सगळं हँडल करू शकतात. तर आता त्याच्या मागे देवाभाऊंचा तो उद्देश आहे का नाही हे आपल्याला माहित नाही. परंतु यावेळेस भारतीय जनता पक्षाने कदाचित पक्षाची रणनीती म्हणून असेल, त्यांनी विखे पाटलांना पुढे केलं की आमच्याकडेही असा माणूस आहे की जो हे सगळं टॅकल करू शकतो. आणि जे स्क्रीनवर दिसलं पडद्यामागच्या हालचाली आपल्याला माहित नाही. देवाभाऊ सांगत होते की याला आम्ही कॅबिनेटचा दर्जा दिलाय, पूर्ण अधिकार दिलेला आहे. त्यांच्यासोबत महायुतीचे आणखीन दोन म्हणजे शिवेंद्र राजे असतील, उदय सामंत असतील, हे असे नेते त्यांच्या सोबत दिले. त्यांनी जी बोलणी केली
तर जरांगे पाटलांनी आंदोलन संपल्यानंतर सुद्धा विखे पाटलांचं नाव 2 वेळा घेतलं की आणि विश्वास दाखवला. तर असं म्हणता येईल की जी भाजपनी जर ती असेल तर जी रणनीती आखली की आपल्याच माणसामार्फत हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तर त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे. सर, आता थोडासा एक वेगळा प्रश्न की नगर जिल्ह्याबद्दलच बोलूया. आपण सारखा उल्लेख करतोय की अहिल्यानगर, अहमदनगर नाही. तर या संदर्भानेच एक प्रश्न होता की नगर जिल्ह्यामध्ये सध्या एक हिंदुत्ववादी राजकारणाची एक खूप मोठी लहर आल्याचं दिसतंय. मग त्याच्यामध्ये अनेक नेते आहेत. संग्राम जगताप जे आमदार आहेत ते आहेत, किंवा अमोल खताळ, आणि त्यांच्यासारखे इतर अजून आमदार किंवा इतर नेते देखील सक्रिय दिसतात. तर या गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? यामुळे नगर जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणाकडे चाललेलं आहे का, वेगळ्या दिशेला चाललेलं आहे का? आणि या राजकारणाचे काही धोके जाणवत आहेत का तुम्हाला? नक्की कशी स्थिती आहे हिंदुत्वाच्या या राजकारणाबद्दल? हिंदुत्व आणि सेक्युलरिझम म्हणजे फार पूर्वी सुडो सेक्युलरिझम हा शब्द भारतीय जनता पक्षाकडून वापरला जायचा आणि तो वापरायचे लालकृष्ण अडवाणी. ते सांगायचे की आम्हीच खरे धर्मनिरपेक्ष आहोत, तुम्ही एका विशिष्ट मतांच्या गठ्ठ्याचा अनुनय करता आणि हिंदूंवर अन्याय करता. ही काही धर्मनिरपेक्षता नव्हे, आम्हीच धर्मनिरपेक्ष आहोत. आता बदल एवढा झालाय की भाजप सांगतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. म्हणजे पूर्वी भाजप आड पडद्याने हिंदुत्व सांगायचा. आत्ताचा जो भाजप आहे नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाचा भाजप, तर तो थेट सांगतो आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्ववादी आहोत याचा अर्थ असा की जो कुणी एक गठ्ठा मतांचं लांगुल चालल करेन त्याचा त्या त्या भागामध्ये जो उपद्रव होईल त्याच्या विरोधात आम्ही उभे राहू. अशा पद्धतीचं राजकारण राज्यभर सुरू आहे, नवे देशभर सुरू आहे. मग त्याचंच प्रतिबिंब आता तुम्ही जी नावं घेतली, आता संगमनेरचे अमोल खताळ. संगमनेरचे अमोल खताळ हे जॅन्ट किलर ठरले. नीट जर निरीक्षण केलं तर ते सदैव भगवी टोपी घालतात. ते आहेत शिंदे गटाचे. त्यांना पाठबळ मिळालं आहे विखे पाटलांचं राजकीय पाठबळ. पण संगमनेर मधलं त्यांचं पाठबळ आहे हिंदुत्ववादी मतांचं. म्हणजे त्यांच्यामध्ये 3 वेगवेगळे रूप अमोल खताळांचे आहेत. पहिलं रूप कुठलं आहे, तर ते शिंदे गटाकडून निवडून गेलेले आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे, तर ते विखे पाटलांच्या सगळ्यात जवळचे आहेत. विखे पाटलांनीच त्यांचं निवडणूक लढवली आहे. पण संगमनेरच्या हिंदुत्ववादी मतांचा एक गठ्ठा त्यांच्या मागे उभ्या राहिल्यामुळे ते निवडून आले आहेत. ते निवडून आले आहेत म्हणजेच बटेंगे तो कटेंगे हा प्रचार तिथे यशस्वी झाला आहे. आणि 5-6 हजार मतांनी त्यांनी महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री असं जे नाव घेतलं जायचं ते काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव करून ते जॉईंट केलं ठरलं. मग आता असं जर असेल तर मग ते डोक्यावर सदैव भगवी टोपी घालणारच. याचं कारण राजकारणाचा कल बदलला आहे. राजकारणाचा कल आपोआप बदलला नाही, तर साधू संतांची जी विंग आहे, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय जनता पक्ष असेल, संघ परिवार असेल, यांनी ही विंग इतकी स्ट्रॉंग केलेली आहे, तिला इतकं जवळ घेतलेलं आहे. हे साधू संत छोट्या मोठ्या खेडेगावामध्ये अखंडपणे हिंदुत्वाचा जागर करत असतात आणि पडद्या आड राहून काम करण्याची यंत्रणा कुठल्याही विरोधी पक्षाकडे आज तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा जो जागर आहे तो फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तो सकृत दर्शनी आपल्याला दिसत नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे विश्लेषण सुरू असतात. तर ही झाली संगमनेरची परिस्थिती. तुम्ही दुसरं नाव घेतलं की अहिल्यानगरचे संग्राम जगताप हे सेक्युलर पक्षात आहेत. म्हणजे तो पक्ष सेक्युलर आहे, पुरोगामी आहे, पण भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. फारसा तत्वज्ञानाच्या भानगडीत पडत नाही असा तो अजितदादांचा पक्ष आहे. ती पण शरद पवार साहेबांच्याच पक्षाची कॉपी आहे. निवडून येणारे लोक बरोबर आलेले आहेत. फारसी फिलॉसॉफी एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव सोडलं तर फारसी फिलॉसॉफी वगैरे काही नाही. सहकारी संस्थांच्या ताकदीवर तो पक्ष बऱ्यापैकी चाललेला आहे. आता बघा,
परंतु अशा पक्षाचा तिथले जे आमदार आहेत संग्राम जगताप, काही वर्षापूर्वी अनिल राठोड हे शिवसेनेचे आमदार तिथे वर्षानुवर्षे काम करायचे. ते कडवे हिंदुत्ववादी होते. ते इतके कडवे हिंदुत्ववादी होते की हिंदुत्व म्हणजे अनिल राठोड. जिल्ह्यामध्ये कुठेही काहीही घटना झाली तर ओमनी जी गाडी आहे मारुतीची तिच्यात ते बसणार, त्या ठिकाणी जाणार, शिवसैनिकांना आधार देणार. तो त्यांचा मंतरलेला काळ. मधल्या काळात ती पोकळी निर्माण झाली. अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आमदाराला किंवा नेत्याला मोठं स्थान मिळतं. त्याच्या मागे संरक्षण हा एक मोठा मुद्दा असतो बाजारपेठेतलं सुद्धा. ती पोकळी उघडपणे संग्राम जगताप यांनी भरून काढली. आश्चर्य वाटायला नको की आगामी काळात ते अनिल राठोडांच्या भूमिकेत अहिल्यानगरमध्ये सदैव दिसतील. मग न जाणो कदाचित ते एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाचं सुद्धा प्रतिनिधित्व करू शकतील, जरी ते आज अजितदादांकडे असले तरी. हीच परिस्थिती श्रीरामपूरमध्ये झाली. श्रीरामपूर हे जो आपण विचार मांडतो, पुरोगामी विचार, सेक्युलर विचार, प्रगतीवादी वगैरे विचार, आणि जे हिंदुत्व आजवर पाल अंगावर पडल्यानंतर जसं झटकून टाकायचं असतं, असं अनेक विचारवंत, अनेक विश्लेषक असं हिंदुत्वाविषयी बोलायचे. नवे हिंदुत्व हे शब्द घ्यायला सुद्धा थोडासा संकोच वाटायचा. अशा त्या श्रीरामपूरमध्ये की जिथे कधीही इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला कधी मोठं यश मिळालं नव्हतं. मागच्या निवडणुकीमध्ये जिथं काँग्रेसचा उमेदवार जो विजयी झाला त्याच्यापेक्षा हिंदुत्ववादी मतांच्या दोन पडलेल्या उमेदवारांची बेरीज कितीतरी अधिक आहे. याचा अर्थ असा आहे की हिंदुत्वाची जी लाट आहे ती श्रीरामपूर सारख्या मतदारसंघात सुद्धा स्पष्टपणे तिची स्पंदनं पाहायला मिळाली. इतकं हे सगळं वातावरण बदललेलं आहे. फरक एवढाच आहे की बदललेलं वातावरण आपल्याला दिसतं की नाही, राजकीय विश्लेषक म्हणून दिसतं की नाही, तू ज्यांना राजकारण करायचंय त्यांना दिसतं की नाही, तर ते दिसतं आहे. ते दिसतं आहे म्हणूनच संगमनेरमध्ये तुम्ही जर बघितलं, ज्या स्वागत कमानी लावलेल्या असतात थोरात साहेबांच्या, जे फ्लेक्स लावलेले असतात, त्याच्यावर अपक्ष विधान परिषदेचे आमदार आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांचा फोटो असतो. त्यांचा फोटो असणे यात नवल नाही, ते त्यांचे भाचेच आहेत. परंतु त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं असतं. याचा अर्थ असा आहे, आपल्या मतदारसंघाची स्पंदनं टिपण्यामध्ये काही प्रमाणात का होईना थोरात साहेबांना याची जाणीव झालेली आहे की राजकारणाचा पोत बदलतो आहे. राजकारणाचा बदलता पोत म्हणजेच सत्यजित तांबे यांच्या गळ्यातलं भगवं उपरणं होईल. तर तुम्ही राजकारणाच्या बदललेल्या पोटाबद्दल आता उल्लेख केला. तसाच एक राजकारणातली किंवा नगर जिल्ह्यातल्या राजकारणातली पिढी देखील बदललेली आहे का? म्हणजे पूर्वी थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, त्यानंतर स्नेहलताताई, त्यांचं उदाहरण घेता येईल. आणि आता त्यांची मुलं जी राजकारणात आलेली आहेत, मग विवेक कोल्हे असतील, सुजय विखे पाटील, सत्यजित तांबे, थोरातांच्याकडनं आहेत जयश्रीताई, या सगळी म्हणजे ही एक पिढी बदललेली आहे का? आणि या दोन पिढ्यांच्या या राजकारणामध्ये नक्की कुठला प्रश्न, कुठल्या एक राजकारणामध्ये फरक दिसतो? शेवटचा प्रश्न हा. नाही, ही जी नवीन पिढी आलेली आहे, तर म्हणजे ही बरीचशी यातली मंडळी जी आहेत ही शुगर लॉबीकडूनच हे पुढची पिढी आहे. आणि ही पिढी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की हे इंटेलेक्च्युअल आहे. सत्यजित तांबे, त्यांना मैदानातल्या राजकारणात रस नाही, म्हणजे घाम जो गाळावा लागतो मैदानात उतरून, तर ते पण उत्तम वक्ते आहेत ते. म्हणजे त्याला आपण म्हणतो की सोशल मीडियाचा पडदा ते सहजपणे व्यापून टाकतात मैदानात जरी ते उतरत नसले. तर त्यांचं वैशिष्ट्य आहे. जयश्रीताई त्या म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, क्वालिफाईड आहेत, चांगलं बोलायला लागलेले आहेत. एखाद्या निवडणुकीतलं यश किंवा अपयश याच्यावर नवीन पिढीचं आपल्याला हे करता येणार नाही. पण दोघंही ते त्यांच्यामध्ये त्यांची त्यांची गुणवत्ता आहे. आता डॉक्टर सुजय विखे पाटील तर तुम्ही ते बघितलं की ते पहिल्या पदार्पणात ताकद मोठी आहे, जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शक्ती असलेलं ते घराणं आहे, त्याचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांना फार मोठा मागचा वारसा चालवायचा आहे.
ही त्यांच्या पुढची मुख्य आव्हान आहे. त्यांना आव्हान विरोधकांचं नव्हे, त्यांना आव्हान त्यांचंच आहे की आपले आजोबा, आपले वडील, हे म्हणजे पंजोबा, आजोबा, वडील हे कसे लोकांशी, म्हणजे आपण म्हणतो ना ते राजांनी राजासारखं वागायचं असतं, कशी सलगी द्यायची असते, हे सगळं त्यांच्या पुढे ते आव्हान आहे की ही सगळी लिगसी, ही सगळी परंपरा, हा वारसा पुढे चालवायचा आहे. आता विवेक भैया कोल्हेंचं जर तुम्ही बघितलं तर मग आपला विषय झाला की मेरिट त्यांनी सिद्ध करून दाखवलं की देशातले 2 पायोनियर प्रकल्प त्यांच्या नावावर एवढ्या कमी वयामध्ये आहेत. ते शेजारी आहेत आमदार आशुतोष काळे, त्यांचं नाव आपलं घ्यायचं राहिलं, सर्वाधिक भाव देतो त्यांचा कारखाना, त्यांचा ते उत्तम कारखाना चालवतात. आणि त्यांना तर आपण म्हणतो ना रात्रंदिना युद्धाचा प्रसंग, तसं आहे ते दोघांचं तुल्यबळ आहे. काळे साहेब, कोल्हे साहेब दोघांच्या दुसरी जी म्हणजे आता ही जी तरुण पिढी आहे दोघांची समसमान ताकद आहे. आणि ज्यावेळेस समसमान ताकद असते तेव्हा दोघांनाही सदैव अलर्ट राहावं लागतं, कार्यकर्ते सांभाळावे लागतात, अनेक आघाड्यावर लढावं लागतं. तिथं दोन्ही पण ते युवा आमदार अतिशय चांगले आहेत. काँग्रेसचे याचे जे आमदार आहेत, श्रीरामपूरचे आमदार, पहिल्यांदाच त्यांना पण संधी मिळाली, उत्तम काम करतात. विठ्ठलराव लंगे तर चळवळीतून आलेले आहेत. विठ्ठलराव लंगे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. म्हणजे मला जी ही सगळी तरुण पिढी दिसते आहे की हे लोकांमध्ये स्वतःमध्ये काही क्वालिटी आहेत. अमोल खताळ आहे, आता अमोल खताळ मला असं म्हणजे ते जेवढं पळतात तेवढेच त्यांच्या पत्नी सुद्धा पळतात, लोकांमध्ये राहणारा आमदार आहे. म्हणजे ही जी नवी पिढी आहे तिच्यामध्ये त्यांच्या काही क्वालिटी आहेत, ते राजकारणाचं कदाचित त्यातून रूप बदलून जाऊ शकतं. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की एक 10 वर्षापूर्वी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आमदार मंडळी 2-2 वर्ष मतदारसंघात फिरकत सुद्धा नव्हते. आता अशी अवस्था आहे की निकाल लागून गुलालाचं म्हणजे गुलाल काढण्यासाठी अंगाला साबण लावून अंघोळ झाली, कपडे बदलले की कुठे सत्यनारायणाची पूजा आहे आणि कुठल्या दुकानाचं उद्घाटन आहे ते पाहून त्यांना लोकांच्या घरोघर जावं लागतं. मगाशी मी सांगितलं तसं राजकारणाचा पोत बदलला आणि ही जी नवीन पिढी येते आहे ही अभ्यासू आहे. या पिढीच्या हातामध्ये आता उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे. पण ही बहुश्रुत आहे, एज्युकेटेड आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ मागची पिढी एज्युकेटेड नव्हती अशातला भाग नाही. एज्युकेटेड लोक अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यापासून नेते आहेत, मोठी समृद्ध परंपरा आहे. पण या बदललेल्या राजकारणातली नवी पिढी आहे, त्यांना ही जी तरुणांची लोकसंख्या आहे, मतदार क्वालिफाईड, मतदार जागरूक झाला, मोबाईलमुळे त्याला सगळं कळायला लागलं. अशा सज्ञान लोकांच्या, सज्ञान म्हणजे केवळ शिक्षणाने नव्हे तर राजकीय दृष्ट्या सजग झालेल्या मतदारांसोबत राजकारण करायचं आहे. त्यासाठी या तरुणांची अक्षरशः, तरुण लोकप्रतिनिधींची अक्षरशः दमछाक होताना आपल्याला दिसते आहे. सर, एक शेवटचा प्रश्न फक्त शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबद्दल म्हणजे त्यांच्या आमदाराबद्दल चर्चा करायची राहिली आपल्याला. रोहित पवार जे कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि त्याच्यासोबतच निलेश लंके खासदार आहेत तिथले, या दोघांबद्दलही चर्चा करायची राहिली. सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची काय स्थिती आहे, या दोन नेत्यांबद्दल थोडंसं सांगा. रोहित पवार यांची जी मागे कॉन्ट्रोवर्सी झाली त्याबद्दलही थोडक्यात विश्लेषण. आता रोहित पवार हे पवार घराण्याची आता धाकटी बाती, म्हणजे अजितदादा गेले, रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे. आणि त्यासाठी पक्षात त्यांना एक स्वतःचं स्थान म्हणजे संधी आहे त्यांना, कारण हा पक्षाचा तसा अडचणीचा काळ आहे आणि तो ते व्हॅक्युम भरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला. पण अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांची मला ते आमदार झाल्यापासून फारशी चपढप दिसली नाही. याचं कारण असं आहे की ते ते एका टोकाच्या, कर्जत जामखेड जो मतदारसंघ आहे तो एका टोकाचा मतदारसंघ आहे. त्यांची जिल्ह्याच्या राजकारणामध्ये फार त्याला आपण काय म्हणतो चपढप असणे किंवा त्या राजकारणामध्ये फार भाग घेणे ते काय रमत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर बहुधा पक्ष आहे, राज्य आहे, त्याच्यामुळे ते त्या दृष्टीने करतात. आणि कॉन्ट्रोव्हर्सी तर सुरूच असते. आता कॉन्ट्रोव्हर्सी आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं नातं तर फार जवळचं, तुम्ही ते त्यांची विधानं ऐकत असाल की ते एक बोलले की ते सगळीकडे व्हायरल होतं. मग त्याच्यावरून काही जण त्याचा असा अर्थ काढतात, काही जण त्याचा तसा अर्थ काढतात आणि मग ते सुरू असतं सोशल मीडियावर. ते कॉन्ट्रोव्हर्सी त्या होत राहतात. पण त्या कॉन्ट्रोव्हर्सीच्या तुम्ही ज्या मतदारसंघात काम करता, ज्या जिल्ह्यात काम करता, तिथल्या मतदारावर किती प्रभाव पडतो, तर तो ह्या कॉन्ट्रोव्हर्सी,
या सोशल मीडियावरची भाषणं याचा प्रतिमा थोडीफार निर्माण होत असेल नसेल माहित नाही. परंतु काल काय ऐकलं, 2 दिवसापूर्वी काय ऐकलं ते लोक आज विसरून जातात. प्रत्यक्ष कामच करावं लागतं, म्हणून ही माणसं अहोरात्र काम करत असतात. सोशल मीडियावर ते काय बोलतात याच्यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी ठरवणं हे चुकीचं होतं. त्यांना प्रत्यक्ष कामच करावं लागतं. जो काम करतो तो टिकतो आणि जो काम करण्यात कमी पडतो तो पडून जाता. निलेश लंके, तुम्ही जे नाव घेतलं, की निलेश लंके सुद्धा जायंट किलर आहे. त्यांनी तिकडे डॉक्टर सुजय विखे पाटलांचा पराभव केला, पण आता त्यांच्या पुढच्या अडचणी बघा. ते पवार साहेबांसोबत गेले. पवार साहेबांसोबत गेल्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की ते आता सत्तेत नाही. आता राजकारण असं झालंय की पूर्वी जर विरोधी पक्षाच्या आमदाराला निधी दिला नाही तर विधानसभा गाजवणारे आमदार आपण बघितले. आता तुम्ही विरोधात आहात ना, आम्ही तुम्हाला निधी देणार नाही किंवा मिळणार नाही, किंवा अजितदादांसारखे नेते तर थेट सांगतात तुम्ही आमच्यात याने तुम्हाला निधी मिळणार नाही. म्हणजे विरोधी पक्षांना जी काँग्रेसच्या काळामध्ये किंमत होती, आदर होता, ऑनर होता, तो आता राहिला नाही. आता उघड तुम्ही आमच्याकडे असाल तर आमचे, आमच्याकडे नसाल तुम्ही विरोधक, आणि तुम्ही विरोधक आहे तर आम्ही तुम्हाला कुठलंही काहीही आता अगदीच नियमानुसार आहे ते आम्ही देऊ. पण आम्ही तुम्ही विरोधक आहात ना तर मग असं चालणार नाही. निवडणूक प्रचारामध्ये आमचा उमेदवार निवडून द्या तर निधी मिळेल, नाही तर मिळणार नाही, असं उघडपणे सांगण्याचा काळ आलेला आहे. त्याच्यामुळे निलेश लंकेच्या व्यक्तिमत्वामधला जो आक्रमकपणा आहे सगळं आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर जे त्या आवेशामध्ये ते सगळं बोलत होते करत होते, तर ते आता सोपं राहिलं नाही. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे सत्ता नाही. आणि याच्या उलट विखे पाटील हे त्यांचे, जरी ते तिकडे काशीनाथ दाते तिकडून निवडून आले दाते सर, तरी पण सगळी सूत्र हलवतायत ते विखे पाटील त्यांच्या विरोधात हलवतायत. विखे पाटील एक तर मुळात त्यांच्याकडे यंत्रणा, दुसरी गोष्ट राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, आणि त्यात कोंडी करण्यामध्ये एकदम माहीर. भल्या भल्यांना ताळ्यावर आणणे, आपल्या विरोधकांना अचूक जाळ्यात फसवणे, कात्रजचा घाट दाखवणे, त्यांना जमेल त्या मार्गाने जेरीस आणणे, हे त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. आता लंकेंची गाठ त्यांच्याशी आहे. त्याच्यामुळे जो निवडून आल्यानंतरचा जोश आणि जल्लोष होता तो सत्ता नसल्यामुळे काय करणार. जसे इकडचे सुद्धा आमचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचौरे साहेब, आता सत्ता नसल्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. हीच परिस्थिती लंकेची सुद्धा झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ते काय उघड गुपित आहे, ते काय फारसं असं म्हणजे आपण हे सांगितलं म्हणजे लोकांना पहिल्यांदाच कळालं असं काही नाही. सर, आपले खूप खूप आभार. नगर जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आपण खूप सविस्तरपणे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. अशाच विषयांवर पुन्हा चर्चा करत राहू, पण तोपर्यंत धन्यवाद.